नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आज 1600 सबस्क्रायबर झालेले बघितले, 1500 होते त्यावेळेला मी चॅनल ओपन करून बघितलेलं होतं आणि आज 1610 झालेले आहेत समथिंग। तर 100 सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे हे 100 वाढलेत तर मी त्या मानानं त्या लोकांनी काहीतरी माझ्याकडून ह्या चॅनलकडून अपेक्षा ठेवली असेल की काहीतरी चांगलं आपल्याला व्हिडिओ ह्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत, पण त्या पद्धतीनं माझ्याकडून दिलं जात नाही आहे, रोज अपलोड होत नाही आहेत व्हिडिओ। आता मला गवळणींचे व्हिडिओ अपलोड करायचे होते। श्रीकृष्ण प्रतापमध्ये ज्या गवळणी आहेत इतक्या सुंदर आईंनी दिलेले आहेत ते व्हिडिओ अपलोड करायचे होते। काही रेसिपींचे व्हिडिओ अपलोड करायचे होते, पण मला काहीच अपलोड करणं जमलं नाही। म्हणजे आपण ज्यावेळेला एका वेळेला 3-4 कामं हातात घेतोय ना, तर त्यावेळेला कुठलं ना कुठलं काम सुटणार हे नक्की आहे। म्हणून पहिल्याचे लोक म्हणायची त्या गोष्टी चुकीच्या नाही आहेत की एका वेळेला एक काम करावं, पण कसं आहे आजकालचं जीवन पण असं चाललेलं आहे की एका वेळेला एक काम हो असं नाही। आणि पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका वेळेला एक काम केलं तरच ते व्यवस्थित होणार आहे। 2-3 कामं करायची म्हटली तर कुठलं तरी काम सुटणार आहे किंवा व्यवस्थित होणार नाही। तर तसंच काहीतरी होतं आहे माझ्याकडून। जशी आईंची इच्छा असेल, जसं कृष्णाची इच्छा असेल त्याच पद्धतीनं होणार। मी कितीही म्हणू दे मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मी हे करणार ते होणार नाही। का तर माझा आधीपासूनचा अनुभव आहे की मी काहीही ठरवलं तर त्या पद्धतीनं होत नाही, त्यांची जी इच्छा असते त्या पद्धतीनंच होत आहे। त्यामुळं मी जास्त काही खूप ठरवायच्या भानगडीत पडत नाही। ज्या वेळेला पण भरपूर व्हिडिओ तयार आहेत, पण ते अपलोड करायचं एडिटिंग ह्या गोष्टीसाठी राहून जाते। मागच्या वेळेला पण मी सांगितलेलं होतं। तर ज्या पण वेळेला आता त्यांची प्रेरणा होईल त्यावेळेला व्हिडिओ अपलोड होतील, पण मला असं वाटतंय की शनिवारपासून व्हिडिओ अपलोड व्हावेत, निदान आईंच्या पुण्यतिथीपासून तरी निदान शॉर्ट व्हिडिओ तरी अपलोड व्हावेत। पण आपण म्हणतोय शॉर्ट व्हिडिओ, पण शॉर्ट व्हिडिओ करायला मला असं वाटतंय शॉर्ट व्हिडिओलाच खूप जास्त वेळ लागतोय तयार करायला। का तर ना मोठे व्हिडिओ आपण हे करू, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये अगदी छोटं कट करून ते एडिटिंग वगैरे करावं लागतंय, त्यामुळे ना त्यालाच खूप जास्त एडिटिंगला वेळ लागतोय असं मला वाटतंय। तर बघूया आता ज्या पद्धतीनं त्यांची इच्छा असेल त्या पद्धतीनंच होणार आहे शेवटी। तर आय होप ह्या 7 दिवसात सगळ्यांचे खूप म्हणजे 7 दिवस अजून झालेले नाही आहेत, शनिवारी होणार सप्ताह आपला पूर्ण। तर ह्यामध्ये सगळ्यांच्या खूप छान सेवा घडल्या असतील। मला माहिती आहे बऱ्याच जणांनी खूप आपल्या पद्धतीनं सेवा केली असेल, आईंची उपासना केली असेल। आईंनी करवून घेतल्याशिवाय आपण काही करू शकत नाही, त्याची इच्छा असते त्याप्रमाणेच ते घडत जाते। तर मला वाटतं अजून 2-3 दिवस आहेत, तर आणखी जरा जास्त सेवा घडावी, उपासना घडावी, आईंच्या चरणी प्रार्थना आहे। आणि बघूया शनिवारपासून जर म्हणजे मी तर प्रार्थना करायला लागले की शनिवारपासून व्हिडिओ अपलोड व्हावेत। मग शेवटी त्यांची इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणेच। पण वाईट पण वाटतंय, मला खूप वाईट वाटतंय की एवढे लोक जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात तर त्यांना आपण काहीतरी चांगलं दिलं पाहिजे। आपण आधीचे व्हिडिओ पण तुम्ही बघा की जे सुरुवातीचे आहेत, व्ह्यूज पण त्या मानानं यावेत अशा अपेक्षा आहे। म्हणजे जर 1600 सबस्क्रायबर आहेत, ह्यात सुद्धा माझी चूक आहे। मला माहिती आहे की रोज अपलोड झाल्याशिवाय व्हिडिओ बघितले जात नाहीत, पण मी आवर्जून सांगेन की तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा जे पहिले आहेत। का तर जर तुम्ही खरंच निराशेत असाल किंवा तुम्ही कुठंतरी संकटात किंवा टेन्शनमध्ये असाल, तर जे पहिलाचे व्हिडिओ आहेत माझे सुरुवातीचे ते तुम्ही खरंच बघा। म्हणजे माझा पत्र्याच्या शेडमधून 2 BHK पर्यंत आणि अगदी गाडी घेण्याची ऐपत नसण्यापासून 4 व्हीलर आणि 2 व्हीलर असे घेण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो माझ्याच्यानं किंवा माझ्या नवऱ्याच्यानं शक्य नव्हता। का तर फॅमिली बॅकग्राऊंड आपण जो म्हणतोय तो तसा फॅमिली बॅकग्राऊंड खूप फॅमिली स्ट्रॉंग आहे मागं असं पण नाही। असं नसतानासुद्धा इतक्या आलिशान घर किंवा गाडी बंगले गाडी वगैरे हे आपण शक्य नव्हतं
त्या गोष्टी शक्य होणं, ह्याच्या पाठीमागं खूप मोठी गुरूंची ताकद, त्या कृष्णाचा आधार, त्याचं सगळं श्रेय आहे हे. आणि ते कुणीही नाकारू शकत नाही. तर ते तिथंपर्यंत आम्ही इथंपर्यंत आलो आहे. हे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही खरंच बघा माझे आधीचे. का तर ते व्हिडिओ का नाही आपल्याला म्हणजे एखादा गुरुमार्गी नसणाऱ्याला सुद्धा गुरुमार्गात आणतील, किंवा एखाद्याला ज्याला टेन्शनमध्ये असेल तर त्यावेळेला नाही, आपल्याला पण आई ह्यातनं बाहेर काढतील. ही जी आपल्याला म्हणतोय ना आपण, ही जी गोष्ट असता किंवा ही जी इन्स्पायर होतोय माणूस आणि सेवेला सुरुवात करते, आणि तो विश्वास खरंच तेवढा विश्वास दृढ होतोय आणि गुरूंना ते आपल्याला द्यावं लागते. अशा गोष्टी घडत जातात. तर त्याच्यासाठी ते आधीचे व्हिडिओ बघा. तुम्ही नैराश्यात असाल किंवा जर तुम्हाला टेन्शन असेल कुठल्या गोष्टींचं वगैरे, तर ते जर व्हिडिओ बघितले तर मला वाटते नक्कीच तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकाल आणि उपासना जास्तीत जास्त घडून खरंच आईंचा आशीर्वाद मिळेल. उपासना घडली तर मेवा मिळणार, ही गोष्ट अगदी सत्य आहे. सत्य म्हणजे सत्यच आहे. उपासना घडली तर मेवा हा हमखास मिळणार. त्यामुळं उपासना जास्त घडावी आणि तुम्हाला आवडतील, तुम्हाला चांगले वाटतील असे व्हिडिओ माझ्याकडनं पण यावेत, हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.